प्रवास 250 रुपये, परतीचा प्रवास 375 रुपये, नियमित पास 625 रुपये, तर मासिक पास 12,500 रुपये असेल। त्यानंतर LCV किंवा मिनी बसेससाठी एकेरी प्रवास 400 रुपये, परतीचा प्रवास 600 रुपये, नियमित पास 1,000 रुपये, तर मासिक पास 20,000 रुपये इतका असेल। बस किंवा छोट्या ट्रकसाठी एकेरी प्रवास 830 रुपये, परतीचा प्रवास 1,245 रुपये, नियमित पास असेल 2,075 रुपये, तर मासिक पास असेल 41,500 रुपये इतका। मोठे ट्रक त्यामध्ये 3XL ला एकेरी प्रवास असेल 905 रुपये इतका, परतीच्या प्रवासासाठी टोल असेल 1,360 रुपये, नियमित पास असेल 2,265 रुपये, तर मासिक पास असेल 45,250 रुपये इतका। मोठे ट्रक त्यामध्ये 4 ते 6 XL साठी एकेरी प्रवासाचा टोल असेल 1,300 रुपये, परतीचा प्रवास असेल 1,950 रुपये, नियमित पास असेल 3,250 रुपये, तर मासिक पास असेल 65,000 रुपये इतका। अवजड वाहतुकीसाठी एकेरी प्रवास 1,580 रुपये टोल, परतीचा प्रवास 2,370 रुपये, नियमित पास 3,950 रुपये, तर मासिक पास 79,000 रुपये असेल। तर शिवडी नावाशिवा सागरी सेतू नेमका कसा आहे ते आपण पाहूया। अटल सागरी सेतूसाठी 21,200 कोटींचा खर्च आलेला आहे। शिवडी ते नावाशेवा 22 किलोमीटर लांबीचा एकूण 6 पदरी असा हा सागरी सेतू आहे। शिवडी ते नावाशिवा अंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये त्यामुळे पार करता येणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि रायगड या सागरी सेतूच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार आहे। 250 रुपये टोल या ठिकाणी आकारला जाईल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी नावाशिवा अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। स्वतः पंतप्रधान अजूनही या सागरी सेतूवर उपस्थित आहेत। त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे जिथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे तिथे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पोहोचेल। आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत। लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सागरी सेतूच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या सर्वच कामांचा आढावा आणि माहिती देखील घेतलेली आहे। त्याचबरोबर या सागरी सेतूच्या निर्मितीमध्ये जे हातकामी आले आहेत, ज्या हातांनी हा सागरी सेतू उभारलाय त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोटो देखील घेतलाय। तर कार्यक्रमाच्या ठिकाणचे हे दृश्य आपण पाहतोय। श्रीरामाच्या या ठिकाणी बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर उल्वे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल होतील। मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं मुंबईकर आणि नवी मुंबईकर नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागून राहिली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता उल्वे या ठिकाणी पोहोचत आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पोहोचत आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो। तर कार्यक्रम स्थळावरील ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रभू श्रीरामचंद्राचं मोठं बॅनर, मोठं कटआउट या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं, अयोध्येतील मंदिराचं लोकार्पण पार पडणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आणि या दौऱ्याला विशेष असं महत्त्व देखील प्राप्त आहे। सागर, मुळात सागरी सेतूची संकल्पना हीच श्रीरामाशी निगडीत आहे आणि त्यामुळे देखील रामाचे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकीकडे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिराचं लोकार्पण होणार आहे, त्याचं उद्घाटन होणार आहे। दुसऱ्या ठिकाणी आपण नाशिकमध्ये पाहिलं, स्वतः पंतप्रधान काळाराम मंदिरामध्ये गेले होते आणि आता ज्या वेळेला या सागरी सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलंय तर तिथे देखील श्रीरामाचं या ठिकाणी कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। जिथून प्रेरणा मिळाली तर त्याचं भान या ठिकाणी ठेवण्यात आले। नक्कीच, तर प्रभू श्रीरामाचं हे मोठं कटआउट्स आपण पाहतो आहोत। या ठिकाणी मुंबईकर आणि नवी मुंबईकर नागरिकांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी दाखल होतील आणि उपस्थितांना मार्गदर्शन देखील करतील। तर काही वेळात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्या आधीची ही दृश्य आपण पाहतो। अटल सागरी सेतूची माहिती घेताना इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी
तर या सागरी सेतूचा एकूणच मार्ग कसा असेल याचा मॉडेल पाहताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरी जी दृश्य आपण पाहतो तर या सागरी सेतूवरून कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा याच